जगभराच्या स्टडीजमधनं हे लक्षात आलंय की वर्गातली जी सर्वात लहान मुलं असतात त्यांना एडीएचडीचं डायग्नोसिस मिळायची शक्यता सर्वात जास्त असते. आपल्याकडे घाईघाईनी वर्ष वाया जाऊ नये म्हणून मुलांना शाळेत कोंबतात. ही जी वर्गातली सर्वात लहान मुलं आहेत ती मेंदूची त्यांची मॅच्युरिटी तेवढी झालेली आहे. आपण म्हणतो एका वर्षाने काय फरक पडतो. 5 वर्षाच्या मुलासाठी 1 वर्ष हे त्याच्या आयुष्याचा 20% भाग आहे. 10 वर्षाच्या मुलासाठी सुद्धा तो 10% भाग आहे. हा विचार करायला पाहिजे. म्हणजे 40 वर्षाच्या माणसानी 50 वर्षाच्या माणसाशी कम्पेअर केल्यासारखं आहे. त्याच्यामुळे ते मूल अजून त्याची ब्रेनची मॅच्युरिटी तिथे पोहोचलेली नाहीये, तर ते त्या टास्कसाठी तयार नाहीये. त्याची बुद्धिमत्ता असेल पण फक्त बुद्धिमत्तेवर होत नाही, या ज्या बाकीच्या गोष्टी लागतात तिथे त्याची धडपड होतीये. मग ते मूल इनव्हेरिएबली अस्वस्थ दिसतं. कारण पुढचं मूल आहे ते त्या डिसेंबरमध्ये जन्माला आलेलं आहे, हे मूल या डिसेंबरमध्ये जन्माला आलंय. 1 वर्षाचा अंतर गॅप आहे. तो या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते की मुलांना खेळायला जागा पाहिजे. एखाद्या घरामध्ये असं समजूया की रिटायर्ड आजोबा आहेत आणि त्यांना काचेच्या वस्तू जमा करायचा भयंकर शौक आहे. ते जिथे जातात तिथून काचेच्या वस्तू घेऊन येतात, 100 फ्रीज मॅग्नेट आणतात आणि या घरामध्ये एक 3 वर्षाचा बाळकृष्ण जन्माला आलेला आहे. तो आजोबांच्या वस्तू काही सुरक्षित नाहीत या घरामध्ये. तर आता त्याला एडीएचडी म्हणायचं का 3 वर्षाच्या मुलासाठी हे घर योग्य नाहीये म्हणून तो एडीएचडी दिसतोय असं म्हणायचं? हाही भाग महत्वाचा आहे. काही ठिकाणी घरामध्ये ते तिथल्या तिथे मग ती अशीच घडी घालायची आणि ते असंच करायचं आणि ते असंच बसायचं आणि ते खेळून झालं की सगळं आवरून ठेवायचं, मग दुसरा खेळ घ्यायचा आणि तो खेळायचा. असे जे काहीतरी सव्य अपसव्य भयंकर नियम असतात, ह्याच्यात नॉर्मल पोरंही अबनॉर्मल दिसायला लागेल. ठीक आहे, मुलांनी पसारा करू नये, केव्हा तरी एकदा तो पसारा आवरून ठेवावा, पण ते लहान मुलाचं घर आहे, ही शोरूम नाहीये. त्याच्यामुळे सतत ते तेवढं घडीचं दिसलं पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा चूक आहे. मग या मुलाचं शाळेत बरं चाललेलं नसतं. हे जे तारतम्य आहे हे सतत एडीएचडीचं डायग्नोसिस करताना की हे मूल कसं आहे, सिच्युएशनची डिमांड काय आहे आणि हा मिक्स योग्य आहे का नाही, हा विचार त्यामध्ये तारतम्याचा खूप गरजेचा आहे.